नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। वाहन चालवताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहनने आखून दिलेल्या नियमात गाडी चालवावी। तसंच दुचाकीवर बसताना हेल्मेट आपण जसं बाळगतो, मात्र आपल्या मागे बसणाऱ्या लहान मुलांना किंवा इतरांना देखील हेल्मेट वापरावं। तसंच चारचाकी वाहनधारकाने देखील सीट बेल्टचा वापर करावा, जेणेकरून अपघात टळेल आणि नियमांचं देखील पालन करावं, असं सिने अभिनेते अर्जुन रामपाल यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमात ठाणे शहरात बोलताना सांगितलं। एका कार्यक्रमाला दंगल फेम अभिनेत्री गीता आणि बबिता फोगट यांच्या भूमिका साकारणाऱ्या फहातीम सना शेख आणि तानिया मल्होत्रा यांनी देखील यावेळेस उपस्थितांना सुरक्षेचे धडे दिले। त्याचप्रमाणे महिलांमधील जिद्द वाढवावी, महिला कुठे देखील कमी पडत नसून स्वतःच्या पायावर हिमतीने उभे राहण्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन देखील या दोघींनी केलं। कार्यक्रमाच्या वेळेस हाताच्या पंजाची लढत दाखवून एकच दाद यावेळेस नागरिकांनी दिली। यावेळेस डॅडी या आगामी चित्रपट पाहण्याचं आव्हान देखील अर्जुन रामपाल यांनी केलं। यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। हिवाळ्यात ठाणे खाडी परिसरामध्ये अनेक पक्ष्यांचं आगमन झाल्यामुळे पक्षी निरीक्षणाची एक चांगली संधी पक्षी निरीक्षकांना उपलब्ध झाली आहे। ठाणे खाडी परिसर संरक्षित करण्याची मोहीम सरकारने एका फ्लेमिंगो पक्षामुळे सर्वांच्या चर्चेत आली आहे। वास्तवात खाडीत आफ्रिका, युरोप आणि आशिया खंडातील विविध पक्षी तळ ठोकून असतात। हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात देखील अनेक पक्षी मुक्कामाला असतात। ठाण्यात आलेल्या या परदेशी पाहुण्यांना बघण्यासाठी ठाणेकरांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे। नैसर्गिक संपन्नतेने दाटलेल्या ठाणे शहराला निसर्गाने भरभरून दान दिलं आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावासोबतच विस्तीर्ण खाडी अशा सर्वांमुळे ठाणे शहराची भुरळ सगळ्यांनाच पडते। सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे भारताच्या इतर भागांबरोबरच युरोप, आशिया खंडातील विविध पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून शहराच्या विविध भागांमध्ये स्थिरावले आहेत। मात्र विशेष करून ठाणे खाडी परिसरामध्ये अनेक पक्ष्यांची मांदियाळी सध्या भरली आहे। खाडीत फ्लेमिंगो पक्षाचा वावर वर्षभर असल्यामुळे ठाणे खाडी सुरक्षित ठेवण्याचा निर्धार सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे। परंतु फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबरच सीगल्स, रानबदकं, सडपायपर, पेंटेक स्टार्प, स्पूनबिल यासारखे मनोहर पक्षी देखील यंदा या ठिकाणी बघायला मिळत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे खाडी परिसरामध्ये तब्बल 203 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे। फ्लेमिंगोच्या वर्षभराच्या मुक्कामामुळे ठाणे खाडी सध्या प्रकाशझोतात आली आहे। खाडी संरक्षित करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत, परंतु केवळ फ्लेमिंगोच नाही तर इतर पक्ष्यांचा मोठा निवारा ही खाडी आहे। ठाणे खाडीत ग्रेटर आणि लेसर असे फ्लेमिंगोचे 2 प्रकार आढळतात। त्यापैकी ग्रेटर सायबेरिया तर लेसर हा भारताच्या रणकच्छ परिसरातून हिवाळ्यात येतो, असं ठाण्यातील पक्षीप्रेमी सांगतात। येण्यामागचं मूळचं कारण म्हणजे आपल्या ठाणे खाडीत प्रचंड प्रमाणात शेवाळ आहे। फ्लेमिंगोचं प्रमुख खाद्य आहे शेवाळ, आणि शेवाळ खाण्यासाठी हे पक्षी आपल्याकडे ठाणे खाडी परिसरात झेपावताना दिसतात। साधारण थंडीच्या म्हणजे आपल्याकडे नोव्हेंबर नंतर हे पक्षी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नोव्हेंबर ते साधारण मार्च या कालखंडात हे पक्षी ठाणे खाडी परिसरात दिसायला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आपल्याला। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे सर्वच पक्ष सज्ज झालेले असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट देखील सक्रिय झाला आहे। गेल्या 5 वर्षांपासून ठाण्यातील महायुतीबरोबर असणारी RPI आता स्वबळाची भाषा करू लागली आहे। ठाण्यातील 131 प्रभागांमध्ये उमेदवार देण्यासाठी कालपासून मुलाखतीला सुरुवात झाली आहे। ठाण्यात केवळ एकच नगरसेवक असणाऱ्या RPIने यंदा महायुतीच्या वतीने सन्मानाने बोलवलं नाही, तर स्वबळाची भाषा करत एकंदर 101 अर्ज देखील स्वीकारले आहेत। तर युती करत असतानाच आघाडीबरोबर जाणार नसल्याचं देखील RPIच्या वतीने सांगण्यात आलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करून पालिका निवडणुका लढण्यासाठी सज्ज होत आहेत। त्यातच
RPIचे एकच नगरसेवक असताना शहरात RPIची मतं अधिक असल्यामुळे त्यांनी देखील निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. ठाण्यातील RPI आठवले गटाचे अध्यक्ष नगरसेवक रामभाऊ तायडे यांच्या कार्यालयामध्ये कालपासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे चाचपणी देखील सुरू झाली आहे. निवडणूक लढवत असताना त्यांची आर्थिक बाजू तसंच त्यांनी प्रभागात केलेली कामं याची देखील माहिती घेण्यात येत असल्याचं यावेळेस रामभाऊ तायडे आणि श्री सुरेश बारसिंग यांनी सांगितलं. सत्तेसाठी 1760 हिंदूंचा मात्र एकच सम्राट. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, नगरसेविका सौ महेश्वरी तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. सोपं नसतं लोकांच्या मनात घर करून राहायला. इतकी वर्ष अधिराज्य गाजवत मनावर गारुड करायला. उगाच लोकांना नाही लागत वेळ कुणासाठी तरी जीव द्यायला. कारण महाराष्ट्राचं मन हेरून एकाला जमलं वाघ व्हायला. वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना नगरसेवक श्री नरेश मणेरा यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो. नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅक्ट. तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट. स्मृती जपावी तव ध्येयांची प्रयत्नांची तरुण मनगटे उभी करण्याची. वनवास तो भगव्या क्रांतीचा मराठा महाराष्ट्र घडवण्याचा. श्री सिद्धार्थ दिलीप पोवळेकर यांच्या वतीने वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा श्री सिद्धार्थ दिलीप पोवळेकर यांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे.
दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एक हात केला की लाखो मान झुकत, ना कुठले ताज ना कुठले तख्त, ना सत्तेची हौस ना पैशांची लालच. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने मानाचा मुजरा. पुनश्च एकदा श्री मुकेश ठोंबरे यांच्या वतीने वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र विनम्र अभिवादन. मुंबईमध्ये ठाणेकरांना हक्काचं धरण देण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना जाग आली असल्याचं सांगून शिवसेनेने निवडणुकीपुरतं भावनिक राजकारण करू नये. 2003 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शाही धरण आणलं होतं. ते धरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची देणगी असून तुमच्या स्थानिक नेत्यांच्या 5% आमिषाच्या अट्टाहासापोटी धरण घालवलं असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. दुसरीकडे मात्र ठाणेकरांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घराच्या करात सवलत देण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. तुमच्या हातात जे आहे तेवढंच करा असा टोला देखील आव्हाड यांनी शिवसेनेला लगावला आहे. आता शिवसेनेने करून दाखवलं म्हणण्यापेक्षा खोटं बोलून दाखवलं हे हॅशटॅग सुरू करा. शाही धरणाविषयी जेव्हा ते बोलत होते तेव्हा शाही धरणाचं पहिलं पत्र मी शासनाचं पत्र आहे मला आलेलं 22/3/2003 रोजी पाठवलेलं आहे आणि त्याच्यानंतर शाही धरण आमच्या नावावर झालं म्हणजे ठाणेकरांच्या नावावर झालं. पण केवळ आपल्याला टक्केवारी मिळणार नाही म्हणून शिवसेनेने गेले 14 वर्ष हे धरण लांबवलं. आज धरणाबद्दल ते का बोलतायत तर मी उभ्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की परवा हायकोर्टामध्ये चंपी झाली आणि चंपीमध्ये हायकोर्ट म्हणालं की तुमच्या नियोजन शून्यतेमुळे ठाण्याचा मराठवाडा होईल. याला जबाबदार फक्त आणि फक्त शिवसेना आहे. फक्त टक्केवारीसाठी त्यांनी शाही धरण लांबवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ठाणे शहरामध्ये अधिक आक्रमकपणे पुढे येऊ लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच शहरातील काही संभाव्य उमेदवारांच्या पक्ष कार्यालयांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळेस राज ठाकरे यांनी CKP फूड फेस्टिवलला देखील आवर्जून हजेरी लावली. यावेळेस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशा ठिकाणी केवळ खायला तोंड उघडायचे असते, बोलायला नाही असं सांगत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये आपली टीका टिप्पणी केली. राज ठाकरे यांनी ठाण्यातील CKP समाजाच्या वतीने आयोजित फूड फेस्टिवलमधून प्रसारमाध्यमांशी अधिक न बोलण्याचं धोरण ठेवलं होतं. ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या पक्ष कार्यालयांचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलं. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. मराठी माणसाच्या मनामध्ये अस्मितेची फुंकर घालणाऱ्या वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. पुनश्च एकदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनानिमित्त श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने विनम्र अभिवादन. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन
आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी काल ठाणेकर नागरिकांवर सवलतींची अक्षरशः बरसात केली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ठाणेकर नागरिकांना थेट मालमत्ता करापासून तर अनेक सोयीसुविधा या उपलब्ध करून दिल्या जातील असं उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. ठाणेकरांच्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता करापासून मुक्तता केली जाईल असं श्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका स्वतःचं हक्काचं धरण बांधेल अशी घोषणा देखील श्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कोलशेत परिसरामध्ये 300 एकरचं भव्य सेंट्रल पार्क उभारलं जाईल आणि खारेगाव परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची चौपाटी उभारली जाईल अशी घोषणा देखील यावेळी श्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाणे आणि उल्हासनगरसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच उपलब्ध करून दिलं जाईल. त्या माध्यमातून गरिबांच्या आरोग्याची चांगली सोय होईल असं श्री उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र या पत्रकार परिषदेला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री राजन विचारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बघूया उद्धव ठाकरे काय म्हणाले. जसं मी मुंबई आणि ठाणेकरांना 500 फुटाच्या घरात जे राहतात त्यांना मालमत्ता करमुक्त करणार तसं तुम्हाला देखील करणार आहे. 700 फुटापर्यंत राहतात त्यांनाही सवलत देणार आहे आणि त्याच्या वरच्यानं सुद्धा ती सवलत देणार आहे. मुंबईकरांना जसं शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच ही योजना जाहीर केली तशीच ही ठाणेकरांना सुद्धा लागू होईल. त्यांना सुद्धा ही योजना लागू होईल. आज मी ठाणेकरांना आणखीन एक वचन देतोय की तुमच्या आशीर्वादाने ठाण्यामध्ये आमची सत्ता आल्यानंतर ठाणेकरांसाठी शिवसेना स्वतःचं हक्काचं पाण्याचं धरण बांधेल. श्रीमा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आंतरशालेय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धांचा समारंभ नुकताच श्रीमा स्टेडियमच्या भव्य प्रांगणामध्ये संपन्न झाला. 16व्या आंतरशालेय ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धांच्या समारंभाचं आयोजन नुकतंच श्रीमा विद्यालयाच्या वतीने करण्यात आलं होतं. अंतिम स्पर्धेमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी धावणे, लांब उडी, गोळाफेक, रिले रेस, उंच उडी या आणि विविध खेळातील वैयक्तिकरित्या दर्शवलेलं कौशल्य हे अत्यंत प्रेक्षणीय होतं. विद्यार्थ्यांनी अतिशय अतिटतीने या संपूर्ण स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे यावेळेस मोठ्या प्रमाणात या स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांनी देखील हजेरी लावली होती. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री हितेश सोलंकी, ठाणे महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर श्री अशोक बोरपुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि चषकांचं वाटप करण्यात आलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.